अभिजित दिपकेनी जी काही नवी क्रांती आणली, त्या क्रांतीचं नाव जय भीम म्हणून घोषित होत आहे. आणि या जय भीम घोषणेनंतर अराजकता म्हणून मुख्यमंत्र्यांनी हिणवलं आणि आम्ही त्याला उत्तर दिलं, की जय भीम ही अराजकतेची घोषणा नाही, तर ही या देशाच्या नव्या उदयाची, एक आधुनिक लढ्याची एक जयघोष आहे. तो असा समजू नका. आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात मीडियामध्ये चर्चा झाली. आणि मला माहीत आहे एक ना एक दिवस या आंदोलनाला ते नक्षलवाद्याकडे घेऊन जातील, अर्बन नक्षलकडे घेऊन जातील. त्या अनेक गोष्टी करण्याचा रोज प्रयत्न करत आहेत, की या तरुणाला थांबवावं कसं आणि या तरुणाचं उभं राहिलेलं संघटन मोडीत काढावं कसं. हा प्रयत्न रोज होणार आहेत. पण त्या ठिकाणी आता त्यांना भीती या त्याच्या मागे असलेल्या जनाधाराची. त्याच्यामुळे त्याच्या कॉलरला हात घालण्यापर्यंत कुणाची मजल राहिलेली नाही हे त्यांच्या लक्षात आलंय. आणि मी आज त्यांच्या घरी जाऊन अभिजित दिपकेंची भेट घेतली. एकदम साधारण माणूस आहे. एकदम साधारण आपल्यासारखं व्यक्तिमत्व आहे. कसलाही गर्व नाही, कसलाही घमंड नाही. अतिशय साधेपणाने उभा राहून देशामध्ये नवी क्रांती आणण्याची तळमळ चेहऱ्यावरती दिसते. अशी तळमळ एखाद्या क्रांतिकारकाच्या चेहऱ्यावर दिसू शकते, दुसरं कुणाच्या दिसू शकत नाही. आणि आश्चर्य याचं वाटलं, की मी तुम्हाला ओळखतो इथपर्यंत बारीक लक्ष त्यांनी आमच्यासारख्यावर ठेवलं. विदेशात राहून सुद्धा महाराष्ट्रात कोण चळवळ करतोय, तळमळीने कोणता आवाज उठवतोय, याची दखल असणे सुद्धा एक मोठी बाब आहे. नाहीतर आजकाल बाउन्सरच्या गराड्यात, सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात अनेक नेते येतात. त्या ठिकाणी त्यांच्या भेटीच्या संदर्भातले अनेक किस्से होतात. पण हा आमचा गडी तात्काळ भेट दिली, अनेकांशी भेटला, अनेकांना चर्चा केली. तर अशा स्वभावाचा युवक जर पुढे येत असेल तर त्याला आपण साथ दिली पाहिजे. पण आमच्याकडे संकुचित वृत्ती खूप जास्त आहे. एखाद्याचं नेतृत्व स्वीकारायचं नाही. एखादा सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती जर क्रांती करण्याचा प्रयत्न करत असेल तर ती चूक यांना इथल्या प्रस्थापित घटकांना, विस्थापितांचा चेहरा कधीच आवडलेला नाही. प्रस्थापितांच्या विरोधात लढत असलेले हळूहळू ते कधी प्रस्थापित होतात हे सुद्धा कळत नाही. त्याच्यामुळे अभिजित दिपके यांना मी जाणीवपूर्वक भेटलो, की महाराष्ट्रातली आंबेडकरी चळवळ ही संकुचित नाही. तुम्ही लढताय, तुमचा सन्मान करून तुम्हाला बळ देऊन आम्ही सुरक्षा करू असं सुद्धा शब्द दिलाय. तुम्ही हा जय भीमचा नारा बुलंद करा आणि मोठ्या ताकदीने चळवळ उभा करा. नक्कीच कोणत्या तरी टप्प्यावर आपण सोबत असणारच आहेत. त्यांनी मला पुण्याच्या आंदोलनाला सुद्धा इन्व्हाइट केलं. मी सांगितलं आरक्षण बचाव यात्रा सुरू आहे आणि वेळ असेल तर मी नक्की येईल. वेट अँड वॉच करतोय, बारकाईने बघतोय आणि बरं वाटलं या तरुणाला भेटून. माझा भेटण्याचा उद्देश की आम्ही संकुचित नाही आहेत. आम्ही ॲग्री करतोय की ही क्रांतीच आहे. 4 दिवसात 20 मिलियन लोकांनी डोक्यावर घ्यायचं आणि सरकारला चॅलेंज करून जंतर मंतरवर जय भीमचा नारा देत हातात बाबासाहेबांचं पुस्तक घेऊन भारतात एंट्री करायची. याला जिगर लागतं आणि ते जिगर लेकरांकडेच आहे फक्त. आमचा बापच एवढा ग्रेट होता की त्याचे लेकरं सुद्धा आता ग्रेट होत आहेत. याचा सार्थ अभिमान वाटतो. कुटुंब परिवार भयभीत आहे. पोलिसांचा गराडा घराला, कार्यकर्त्यांचा लोकांचा भेटण्यासाठी आग्रह आणि त्याच्यात त्या साहजिकच आहे नवीन नेतृत्व आहे, पब्लिकमधलं नेतृत्व, ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जाऊ शकतं. पण विदेशात शिकून एक चळवळ चालवणारा हा वाघ आताच लोकात आलाय, रमतोय, समजून घेतोय, चेहरे वाचतोय. आणि एकदा चेहऱ्यांची जाणीव झाली, आपल्या तुपल्याची जाणीव झाली, की मग माणूस निर्भीडपणे त्याला हँडल करतो. पण सगळ्या कुटुंबासाठी आणि त्यांच्यासाठी हे नवीन आहे. म्हणून प्रत्येक आंबेडकरवाद्यांना सांगतो की आपल्या मुलाला चळवळीशी जोडा. आपल्या मुलाचं आपलं जगणं मरणं चळवळीसाठी असलं पाहिजे. एकदमच अशी सिच्युएशन आली तर तुम्ही गडबडून जाता. पण ही आपल्या आयुष्यात सिच्युएशन कायम येणार आहे
आपण लढाऊ जमात आहेत आणि संघर्षाशिवाय पर्याय नाही, याची सुद्धा खूणगाठ आपण बांधली पाहिजे. आणि म्हणून सुरक्षेला असलेल्या पोलीस यंत्रणेला सुद्धा आमचं आव्हान आहे, की त्या ठिकाणी एक चांगलं चेकिंग करणारं एक मशीन, वेपन असेल, त्या ठिकाणचे हत्यार असतील, चेक करणारं एक मशीन त्या ठिकाणी लावलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारे चौकशी करूनच त्यांना भेट दिली पाहिजे. समोरील शत्रूला माहीत आहे, की अभिजित दिपकेने क्रांती फार मोठी केली. पण त्याचं कुटुंब आणि त्याची सुद्धा या सगळ्या घटकांना जाणीव आहे. त्याच्यामुळे वाऱ्यावर सोडून जमणार नाही एवढं लक्षात घ्या. वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न केला, तर ह्या बाबी सगळ्या महाग पडतील. अपेक्षा करतो, की नक्कीच लोकांनी जोडावं, लढावं आणि या नव्या व्यक्तिमत्वाला साथ द्यावी. बघू कशा पद्धतीने ते पुढे जातायत. पण माझा हाच संदेश होता, की तुम्ही लढताय, आम्ही तुम्हाला साथ दिली पाहिजे. आपल्या समाजामध्ये नेतृत्व मानण्याची आपल्याला सवयच नाही. त्याच्यामुळे कदाचित अनेक गोष्टी घडतायत, आम्ही बारकाईने बघतोय. पण मी म्हणतो आजच्या तारखेला BJPला घालवणं हाच सगळ्यात मोठा अजेंडा आहे. पण BJPला आजही घालण्याची काही जणांची इच्छा नाही, कारण BJPने यांना एवढी शक्ती दिली, की हे अदृश्य मित्र झालेत. त्याच्यामुळे आता वाईट आणि दुर्दैव वाटतं, की जर BJPच्या विरोधात कोणताही लढा उभा राहत असेल, तर त्यात सगळ्यांनी सामील झालं पाहिजे. एकदा का ही व्यवस्था कोलॅप्स केली, की पुन्हा आपण आपले भांडणं करत बसू. पण आज ती वेळ नाही. आज कोणाला तरी पुढं सरकावं लागेल आणि अभिजित दिपकेच्या या क्रांतीने घराणेशाही आणि प्रस्थापितांचा बोजा वाजवला आहे. एक राष्ट्रीय पक्ष असलेला सर्वात मोठा पक्ष, जगामध्ये सर्वात हेडक्वार्टर आहे BJPचं आणि त्यांची सुद्धा टर्र फाटली आहे. त्यांच्या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी अभिजित दिपकेला उत्तर द्यावं लागतंय. त्याच्यामुळे हे किती घाबरलेत, हेच त्याचं उत्तम उदाहरण आहे. फक्त आता त्यांनी जय भीमचा नारा दिलाय, बाबासाहेबांचं पुस्तक घेतलंय म्हणून जातीशी काहीतरी जोडायचं आणि शक्ती कशी कमी करता येईल हा प्रयत्न करायचा. पण याद राखा, सगळ्यांनीच आता जय भीमच्या नाऱ्याला स्वीकारलेला आहे. बेरोजगारांच्या न्यायाचा, कष्टकऱ्यांच्या न्यायाचा, शेतकऱ्यांच्या न्यायाचा, दलितांच्या न्यायाचा, सगळ्यांच्या न्यायाचा नारा हा जय भीम आहे. किसान आंदोलन झालं, त्यात सुद्धा बाबासाहेबांचे पुस्तक घेऊनच किसान बसले होते. शाहीनबागचं आंदोलन झालं, त्यावेळेसही बाबासाहेबांचे पुस्तक आणि फोटो घेऊनच अल्पसंख्याक बसले होते. त्याच्यामुळे या काळात बाबासाहेबांचा फोटो आणि जय भीमचा नारा हेच या देशाला वाचू शकतात. देश आज अराजकतावादी लोकांच्या त्या ठिकाणी बळी पडतोय. त्यांना क्रॅक करून या ठिकाणी आपण पुढं आलं पाहिजे आणि जय भीमचा नारा देत या देशात नवी क्रांती घडवली पाहिजे.